अकोला जिले के पालक मंत्री एडवोकेट आकाश फुंडकर ने जिला नियोजन समिति की बैठक में वर्ष 2025-26 के लिए 359 करोड़ 56 लाख रुपयों की प्रारूप योजना प्रस्तुत की। आकाश फुंडकर की अध्यक्षता में अनुमोदन दिया गया और इस बैठक में पालक मंत्री ने सरकार के 100 दिवसीय 7 सूत्री कार्यक्रम के प्रभावी क्रियान्वयन के निर्देश भी दिए हैं। इस बैठक में पालक मंत्री ने स्पष्ट किया कि राज्य स्तरीय बैठक में वित्त पोषण बढ़ाने पर जोर दिया जाएगा तथा अधिक से अधिक विकास कार्यों को इसमें शामिल कराने का प्रयास किया जाएगा। पालक मंत्री फुंडकर ने कहा कि प्रशासन को जनोन्मुख और गतिशील दृष्टिकोण अपनाना चाहिए। वर्ष 2024-25 में विकास कार्यों के लिए धनराशि वितरण एवं प्रशासनिक स्वीकृति समय पर पूरी की जाए ताकि परियोजनाओं को गति मिल सके। किसानों की फसल बीमा पंचनामों को लेकर बड़ी संख्या में शिकायतें आ रही हैं। पालक मंत्री ने ये भी निर्देश दिया कि कृषि सहायक और बीमा कंपनी के प्रतिनिधि सीधे खेतों में जाकर पंचनामा तैयार करें और ये सूची ग्राम पंचायत में प्रकाशित की जाए। आजची बैठक ही विशेषतः अशी असते की पुढच्या वर्षाचा आराखडा तयार करणे आणि मागचं जे काही राहिलेला अखर्चित निधी आहे किंवा जो काही अजून वापरात आलेला नाही किंवा एखाद्या गोष्टीवर काहीतरी टेक्निकल अडचणी आहे मग तो निधी त्या हेडवरचा बदलून त्याच्या जागी दुसरं काम घेण्यात यावं का। आज तेवढ्यापुरतीच कामकाज झालेलं आहे, बाकी काही नाही। पुढच्या वर्षीसाठी आपण 300-350 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केलाय आणि येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधी, जनता, पत्रकार सगळे या समाजातील सर्व घटकांकडून ज्या इनपुट येतील त्याप्रमाणे या जिल्ह्याचा विकास या निधीमधून करण्यात येईल। बुलढाण्यामध्येही पत्रकार मंडळी डीपीसी झाल्यानंतर पालकमंत्री हॉलमध्ये थांबतात आणि संपूर्ण गोष्टी त्यांच्यासमोर ठेवतात। अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पत्रकारांना डीपीसी झाल्यानंतर बोलवण्यात येते। हा काही असं प्रेसिडेंट नाही आहे की प्रत्येक डीपीसी मध्ये पत्रकार असतात। काही ठिकाणी बोलवले जाते, काही ठिकाणी नाही बोलवले जाते। त्यामुळे हा काही प्रेसिडेंट नाही आहे। त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगतोय की या बैठकीत मी तुम्हाला बाहेरून अंदर जातानाच सांगून गेलो की या बैठकीत मी आपल्याला बोलवणार नाही, हे झाल्यावर आपल्याला बोलवणार आहे आणि पुढे आपण त्याचा निर्णय करणार आहे। त्यामुळे तुम्ही चिंता कशी, हा मुद्दा एवढा वाढवण्याची गरज नाही आहे।